पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांती। गेल्या वर्षी सुरू केलेलं मुंडक उपनिषद यावर्षी आपण त्याच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. मुंडकाचा तिसरा भाग तृतीय मुंडक आणि त्याचं जे पहिलं प्रकरण आहे किंवा अनुवाक आहे तो आपण घेतो आहोत. आता यामध्ये जो विषय आपला चालला आहे तो एक पक्षी दुःखी आहे, एक पक्षी सुखी आहे. द्वासुपर्णा सयुजा सखाया, ते दोन्ही पक्षी एकमेकांच्या बरोबर सातत्याने राहत आहेत म्हणून ते सयुज आहेत, एकमेकांशी जोडलेले आहेत, अत्यंत घट्ट जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर सखे आहेत. गेल्या वेळी आपण त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. आता आपण जो विषय बघतो आहोत तो असा आहे, गेल्या वेळी बघितलेला आहे आपण की पिंड आणि ब्रह्मांड, देह आणि संबंध विश्व, ह्या सगळ्या विश्वाचा विचार करायला गेलो तर सगळ्या विश्वामध्ये जे चैतन्य भरून राहिलेलं आहे त्या चैतन्याला आपल्याकडे हिरण्यगर्भ असं म्हटलं आणि या ठिकाणी हृदयात जो बसलेला आहे तो जीव आहे. आता जो दुसरा आहे पक्षी तो परमात्मा आहे. त्यामुळे हिरण्यगर्भ आणि परमात्मा, जीव आणि परब्रह्म परमात्मा, हे आता कोडं किंवा हे सूत्र आपण पक्क लक्षात ठेवायचं की हृदयामध्ये दोन पक्षी निवास करत आहेत. त्यातला जो एक पक्षी आहे तो घडणाऱ्या प्रत्येक घटनेबरोबर सुखदुःखात्मक अनुभव घेत असतो आणि जो दुसरा पक्षी आहे तो मात्र शांत स्थितप्रज्ञासारखा आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर साक्षी भावाने जगाकडे पाहत असतो. तो त्याच्या ठिकाणी बिलकुल उदासीन असतो आणि तो काही कुठल्याही सुखदुःखाच्या बरोबर त्याच्या मनाची आंदोलनं होत नसतात, मन काही हिंदोळत नसतं. आणि त्यामुळे आता इथे त्यांनी सांगितलं की तो पक्षी किंवा तो साधक तो म्हणतो की काय बरं हा माझ्या शेजारचा बसलेला पक्षी किंवा हा श्रेष्ठ अधिकारी पुरुष याच्या ठिकाणी किती स्वस्थता आहे, हा किती शांत आहे, हा किती निश्चल आहे, हा किती उदासीन आहे. पण माझ्या बाबतीत मात्र प्रतिक्षणाला ही आंदोलनं, हे हेलकावे, ते सुखदुःखाचे हिंदोळे माझे काही संपत नाहीत. तर काय बरं असं आहे की ज्याच्याकरता मी काही करत गेलो तर माझं हे सगळं मनाचं चंचलपण, दुःखी होणं किंवा मनाला स्थैर्य नसणं ही गोष्ट कशाने निघून जाईल किंवा कशाने कमी होईल. त्यावेळी त्यांनी वर्णन करून सांगितलं आहे की अरे तुला साधक म्हणून जर काही करायचं असेल, जर साधना तुला करायची असेल तर ती साधना करण्याकरता म्हणाले तुला हृदयस्थान कुठे साधना करावीस, साधना करण्याचं स्थान कोणतं तर हृदय हे साधना करण्याचं स्थान आहे. आपण हृदय ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो यस्यांतम न विदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. इथे म्हणाले हृदयामध्ये योग्यांना जिथे शांतता मिळते, भक्ताला सुद्धा जिथे शांतता मिळते, भक्तही इथेच हृदयामध्येच आत असलेला जो परमात्मा आहे त्याच परमात्म्याशी तो एकरूप होतो. योगीसुद्धा हृदयामध्येच आपल्या ठिकाणी आपल्या समाधीचा, अभ्यासाचा, आनंदाचा अनुभव घेत राहतो. त्यामुळे हृदय हे जे स्थान आहे हे हृदयाकाश जे आहे आतमध्ये मोठं विस्तारलेलं आहे. आत त्याचा व्याप खूप मोठा आहे. कारण आपल्याला वाटतं तसं देहामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तसं अणुरणीया थोकडा तुका आकाश आहे बडा. कारण त्याच्या हृदयामध्ये तो घेणारा जो अनुभव आहे तो अनुभव इतका व्यापक आहे की त्या अनुभवामुळे
तो एक यक्कश्चित जीव राहत नाही, तो एक अणुपरिमाण जीव राहत नाही, तो या संबंध विश्वा एवढा विस्तारला जातो. तुका आकाशा एवढा, एवढंच कशाला तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. जेव्हा मी कीर्तन करतो, भगवंताचं नामसंकीर्तन करतो, नामस्मरण करतो, यावेळी काय होतं म्हणाले, माझी मनाची स्थिती, माझी बुद्धी, माझं अंतःकरण कोणत्याही शब्दात बोला, ते सगळं भले या परमेश्वराच्या जवळ राहील. कारण ते राहायलाच हवं, कारण चित्तच भगवंताशी एकरूप होऊन राहायला हवं. पण ते म्हणतात नुसतं चित्त नाही राहत. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. माझं शरीरच ब्रह्मरूप होतं. म्हणजे वास्तविक पाहता हे काही शाश्वत शरीर नव्हे. हे शरीर जे आहे ते अशाश्वत आहे, केव्हा तरी सुटणार आहे. आणि त्या शरीरामध्ये ते निसर्गाशी जोडलेलं आहे. त्यामुळे त्याला त्याची आयुर्मर्यादा आहे, त्याला कालाची मर्यादा आहे, ते देशकाल मर्यादेने ग्रासलेलं आहे. असं असलं तरीसुद्धा हे जे शरीर आहे ते शरीर भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये पूर्णपणे ब्रह्मरूप होऊन जातं. शरीरसुद्धा ब्रह्मच झालेलं असतं. म्हणजे काया पण विठ्ठल आहे, मन विठ्ठल आहे, स्मरण विठ्ठल आहे, कायाही विठ्ठल आहे. जेव्हा त्याचं काहीही भान राहत नाही त्यावेळी काय होतं, त्या शरीराचं जेव्हा भान राहत नाही तेव्हा शरीराचं प्राकृतिकपण निघून जातं. तिथे फक्त चैतन्याचा, शेवटी अंतिमतः राहणारं काय चैतन्यच आहे. त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आविष्काराला आलेल्या आहेत, त्या केवळ एक व्यवहार म्हणून, त्या केवळ ह्या जगाच्या उत्पत्तीबरोबर जन्माला आल्या म्हणून, त्याच्या मागे नियमांचं आणि त्याचबरोबर कर्म सिद्धांताचं एक गाडं रहाटगाडगं काही म्हणा त्याला, किंवा एक ससे मेरा आणि तत्त्वज्ञानाच्या भाषेत उपाधी, त्याच्या मागे ह्या सगळ्याची उपाधी लावून दिली आहे. म्हणून तर ते सगळ्या ह्या कर्माबरोबर फिरत आहे. आणि त्या देहाला, त्या जीवाला ते भटकणं आहे, नाही तर सगळं चैतन्यच आहे. आणि त्यामुळे इथे त्यांनी म्हटलं आहे की ह्या परिस्थितीमध्ये साधकाला, जेव्हा साधकाचं मन लागत नाही, जेव्हा साधकाचं मन चलबिचल होतं, जेव्हा चंचलता त्याला ग्रासून राहते, त्यातनं बाहेर पडणं त्याला अवघड होतं, त्यावेळी ते म्हणतात की साधना हेच अधिष्ठान आहे. साधकाला जर काही मूळ स्थितीला यायचं आहे तर साधना हेच अधिष्ठान आहे. आणि साधनेचं अधिष्ठान हृदय आहे. साधनेवरच अवलंबून राहावं लागतं, साधनाच करावी लागते. पण त्याचबरोबर ती कुठे करावी लागते, ती हृदयात करावी लागते. आणि हळूहळू हृदयात साधना सुरुवात करून, किंवा त्या ठिकाणी काय जे आता भक्तीच्या मार्गात, योगाच्या मार्गात साधना वेगवेगळी आहे. एकच ध्यान आहे, पण एक ध्यानच भक्तीमध्ये वेगळं आहे, योगामध्ये वेगळं आहे. योग म्हणजे अष्टांग योग, पतंजलींचा योग, त्या योगामध्ये साधन वेगळं आहे, भक्तीमध्ये साधन वेगळं आहे. त्यांची आलंबनं, प्रतीकं किंवा त्यांनी स्वीकारलेला जो साधनेकरता भाग आहे ते वेगळं आहे, ते वेगळं आहे. आणि इथे या ठिकाणी भक्तीमध्ये ते वेगळं आहे. भक्तीचं साधन वेगळं, भक्तीची ज्याला आलंबन म्हणतो ते आलंबन वेगळं. त्या पद्धतीने ती भक्ती पुढे जाते. अष्टांग योगामध्ये त्याची जी समाधी आहे ती त्या पद्धतीने पुढे जाते. इथेही आलंबन आहे, आलंबनाशिवाय समाधी नाही. इथेही आलंबन आहे, इथेही आधार आहे, नामाचा आधार आहे, जपाचा आधार आहे, स्मरणाचा आधार आहे, सगुण मूर्तीचा आधार आहे. वेगवेगळ्या प्रकाराने जिथे जप केला जातो किंवा भगवंताचं नामस्मरण केलं जातं, त्याचबरोबर भक्तीमध्येही ध्यान केलं जातं, होतंच, लागतंच.
ध्यान लागायला वेळ लागत नाही. त्याचं कारण असं की भक्ती जेव्हा एकरूप होते, म्हणजे ध्याता ध्येय आणि ध्यान, त्या ध्येयाशी जेव्हा तो ध्याता एकरूप होतो त्यावेळी आपोआपच ध्यान लागतं. ध्यानाची स्थिती आपोआप प्राप्त होते आणि मग तो ध्यानाच्या अवस्थेमध्ये गेला, तो ध्यानाच्या स्थितीमध्ये पोचला की तो जो साधक आहे तो भक्तीच्या मार्गावरचा असला तरीसुद्धा त्या देवतेचं ध्यान लागतं. त्या देवतेचा, त्याच्या सामर्थ्याचा, त्याच्या वेगळेपणाचा, त्याच्या गुणांचा आविष्कार होतो. त्या आविष्काराचे प्रकार वेगवेगळे असतात. जसे ठाकुरांच्या ठिकाणी सारखे भावाविष्कार असत. आपल्याला माहीत नाही कोणता भाव उत्कटतेने आतमध्ये निर्माण होत असेल, त्याच्यातून कोणता भावाविष्कार होत असेल आपण नाही जाणू शकत. आपल्याला काय माहिती? त्याचा अनुभव ते घेतात. आणि त्यामुळे भक्तीमध्येही ध्यानच आहे. इथे अष्टांग योगातही ध्यानच आहे. म्हणून सांगण्याचा मुद्दा काय आहे की कोणत्याही मार्गाने जरी मनुष्य गेला तरीसुद्धा त्याला हृदयामध्येच परमात्म्याला पाहिलं पाहिजे. आत्ता इतकी सगळी प्रस्तावना कशा करता जाईल? तेवढ्याच करता जाईल की हा जो जीव आहे तो हृदयातच आहे, परमात्मा आहे तोही हृदयातच आहे. ह्याला जर साधन करायचं असेल तर साधं सोपं साधन असं आहे की त्या जीवानी पुन्हा पुन्हा त्या परमात्म तत्वाशी एकरूप होण्याचा किंवा त्याच्यात मिसळून जाण्याचा प्रयत्न करावा. त्याला त्याच्यात एकरूप होता आलं तर हृदयामध्येच तो परमात्म्याचा अनुभव घेऊ शकतो. आता त्या संदर्भामध्ये सुद्धा योगी जेव्हा देह सोडतो तेव्हा तो ऊर्ध्व मार्गाने निघून जातो. तो इथे नाही देह सोडतो. भक्त जेव्हा देह सोडतो तेव्हा तो वरती जात नाही, तो हृदय सोडून कुठेच जात नाही, तो हृदयाशीच राहतो. आणि हृदयामध्येच हा जीवात्मा जो आहे तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो. आणि तिथेच त्याच ठिकाणी त्याचा समाधी सिद्ध होतो. तो भक्त जो आहे तो ती समाधी तिथेच हृदयातच पूर्ण करतो. त्यामुळे इथे सांगताना साधकाला साधनेचं अधिष्ठान जे आहे ते हृदय आहे आणि त्या अधिष्ठानावरतीच त्यांनी आपल्याला ध्यान करायचं आहे. ध्यान करताना ध्यानामध्ये अनेक शोध लागतील असं त्यांनी म्हटलं आहे. कशाचा शोध घ्यावा ध्यान करताना? सत्याचा शोध घ्यावा. शेवटी अंतिमतः सत्य काय? परमात्मा. व्यवहारतः सत्याचे विचार वेगवेगळे असतील किंवा व्यवहारतः काही समस्या घेऊन कुणी ध्यानाला बसलं तर त्याची सत्याची भूमिका थोडीशी अलीकडची असू शकेल. परंतु ह्या सृष्टीच्या मुळाशी असणारं जे परमात्म तत्व आहे ते काय आहे ह्याचाच शोध घेण्याकरता तो जो बसला आणि ध्यान लावून बसला तर त्याच्या ध्यानामध्ये सत्याच्या शोधामध्ये शेवटी परमात्म्याचंच अधिष्ठान आहे. आणि म्हणून सांगितलं की सत्य शोधत जाणं, सत्य गोळा करत जाणं. आपल्या आता सामान्य मनुष्य बसतो तेव्हा त्याच्या मनात विचार असतात. त्या विचारांमधून तो का बरं माझं मन लागत नाही, नाही मी काल वागलो ते बरोबर नाही वागलो, उगीचच मी कशाला चढाव बढाव बोललो, उगीचच मी कशाला खोटं बोललो, उगीचच मी कशाला दुसऱ्यावरती प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला, काही नको होता करायला. असे अनेक विचार जे आपण वागून गेलेले असतो ते सर्व विचार स्वस्थ बसले की वर येतात. वर आले की त्या विचारांचा मागोवा घेतला जातो. त्या विचारांचा मागोवा घेतल्यावर हे आपण बोललो ते चूक होतं, ते सुटलं पाहिजे. आपण वागलो ते काही बरे नाही वागलो, ते आपल्याकडनं सुटलं पाहिजे. जे जे म्हणून दोष आहे आपल्या ठिकाणचे ते सगळे दोष आपण जेव्हा ध्यानाला बसतो त्यावेळी काय आहे हे चित्त शुद्ध व्हायचं असतं. आणि इतका कचरा आपण तिथे भरून ठेवलेला असतो की तो कचरा त्याचा निचरा होताना एवढंच कशाला साधा आपल्या व्हॉट्सॲपचे मेसेजेस आपण क्लिअर करायला लागलो
आपल्या इथे एक जो आकडा असतो, समजा काय 300 असेल, 500 असेल, अरे 200-400 मेसेजेस जरी तुम्ही डिलीट केले तरी तो आकडा कायम 300-500च आहे. पण म्हणतो आहेत कुठे? अजून तो आकडा काही खाली उतरतच नाही. 305 आहे, 308 आहे, 310 आहे, आला तर 301 आहे, 302 आहे. अरे हे जाणार कधी? जातं कुठे? 8 दिवस बसलो आपण नुसते हाताने क्लिअर करायला, तर किती मेसेजेस, सगळे खालचे मेसेजेस वरती यायला लागले. आणि ते सगळे मेसेजेस त्यातनं बाहेर जाण्याकरता आता जेव्हा सरफेस होतात, जेव्हा ते वर येतात, तेव्हा तिथे त्या व्हॉट्सॲपच्या त्या प्रक्रियेमध्ये वर आलेले मेसेजेस हळू करत कितीतरी मेसेजेस डिलीट होत. तसंच आहे आमच्या अंतर्मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये इतक्या गोष्टी सप्रेस होऊन राहिलेल्या आहेत. आम्हाला माहिती नाही. येणारा प्रत्येक विचार तो कसा येतो, काही वेळा माणूस बोलतो, ते तसं का बोलतो ते पण आपल्याला माहीत नसतं. असं का बरं बोललो आपण? आपण म्हणतो माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मी काय बोलून गेलो किंवा काय बोलून गेले हे कुठे असतं? हे सगळे सबकॉन्शियस माइंडमधले विषय असतात. आपल्या नकळत ते वर येतात. व्यवहारातः आपण नेहमी म्हणतो मनात वाईट विचार आणू नये, सारखा वाईटाचा विचार करू नये. त्याचं कारण असं, जर आपण वाईटाचा विचार करत राहिलो, वाईट विचार त्या आलेल्या मनातल्या विचाराबरोबर अंतरंगातले वाईट विचार वर येतात, ते त्याच्याशी जोडले जातात. ते जोडले गेले की माणसाचा व्यवहार, माणसाचं वागणं, माणसाचं बोलणं त्या विचारांप्रमाणे ते पटकन त्याला तीव्र बनवतं ना. ते सगळे विचार वर आले की ते वाईट विचार किंवा त्या अनुषंगाने नको वाटणारे विरोधी विचार वर आले की ते विरोधी विचार एकत्रित येऊन ते आपल्याला काही करायला भाग पाडतात की नाही बास आता खूप झालं. आणि मग माणूस बोलतो किंवा माणूस कृती करतो किंवा माणूस दुसऱ्याला सांगतो किंवा त्याच्या हातून कृती घडलेली असते. ती कृती मग त्याला वाटतं की अरे नको, आपण नसतो बोललो तर चाललं असतं. मग काय तो मागून साफसफाई करत बसतो. काही आवश्यकता नसते. तसं पाहिलं तर ठीक आहे. आतमध्ये जे होतं ते खोटं तर नव्हतं ना, खरंच होतं ना. बाहेर पडलं ठीक आहे. समोरच्या माणसाला दुखावलं गेलं ठीक आहे. पण तोही आपल्याला कुठे कमी दुखावलेलं असतं ते. म्हणून तर आपण बोलतो, आपण नेहमी व्यवहारातले म्हणतो ना, खूप ऐकलं आत्तापर्यंत आपण. आता एकदा केव्हा तरी यांना उत्तर दिलं पाहिजे. कितीतरी संस्थांची कामं असतात. या कामांच्यामध्ये लोक जेव्हा येतात आपल्याकडे आणि तेव्हा सांगत असतात की काय सांगू म्हणाले, इतकं यांचं टॉर्चर मी सहन केलेलं आहे की आता मला नाही सहन होत. अगदी काल परवाची गोष्ट आहे. 2 तास ते गृहस्थ सांगत होते की कशा प्रकारे लोक व्यवहार करतात, कशा प्रकारे तो सहन करावा लागतो. आणि मग शेवटी एके दिवशी माणसाला ते सहन होत नाही, तेव्हा ते सगळं बाहेर पडतं. मग ते कसं प्रत्येक स्तरावर गेलं, तो विषय कसा त्यांनी हाताळला, तो किती वरपर्यंत गेला वगैरे ते सांगत होते. सांगण्याचा हेतू असा की अंतर्मनामध्ये तुम्ही दडवून म्हणजे किती काळ ठेवणार, गप्प म्हणजे किती काळ बसणार. शेवटी ते अंतर्मनसुद्धा वर येतं आणि ते व्यवहाराला भाग पाडतं. हा झाला व्यवहार. पण ह्याच अंतर्मनाचा निचरा करण्याकरता आपण जर ध्यानाला बसलो आणि त्या ध्यानाच्या स्थितीमध्ये हे सगळे मन जेव्हा निवळून शांत झालेलं असतं, तेव्हाच आतले विचार वरती येतात. म्हणून तर रोज ध्यानाला बसायचं. कशा करता आपण ध्यानाला बसतो? तेवढ्याच करता बसतो की अंतर्मनातले काय विचार आहेत ते वर येऊ दे. आणि ते वर आले की आपल्याला कळतं की मन फार कटू आहे या विषयाच्या बाबतीत. मन फार ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आग्रही आहे. मन फार अहंकारी आहे. मग आपण म्हणतो एवढा अहंकार ठेवायचा का? सोडून दे. एवढी कटुता ठेवायची का? सोडून दे. एवढा राग ठेवायचा का? सोडून दे. याचं कारण आहे. याचा अर्थ आपण चुकलो आणि आपण काही कृती केली, त्याचे परिणाम वाईट झाले म्हणून हे सोडून द्यायचं आहे किंवा त्याची मलमपट्टी करायची असं नाही. असं काहीच करायची गरज नाही.
जे घडलं घडलं, जे बाहेर पडलं पडलं, पडून गेलं. ह्याच्यात होतं कसं की आतले खूप विचार, खूप प्रवृत्ती ज्या वर्षानुवर्ष दडपून ठेवलेल्या असतात त्या बाहेर यायला लागतात. आणि त्या ध्यानामध्ये जेव्हा त्या बाहेर येतात तेव्हा ध्यानात त्याचा निचरा व्हायला लागतो. ध्यानाचा फायदा काय होतो? लहान मोठ्या गोष्टींना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्यांना सरफेस व्हावं लागत. ज्या गोष्टींचे आघात आपल्यावर फार मोठे झालेले असतात त्या गोष्टी एकदम वर येतात, त्या एकदम काही व्यवहाराला भाग पाडतात. नाही तर छोटे मोठे जे काही घटना, प्रसंग, विचार, कृती, बुद्धीची धारणा जे काही असेल ते सगळं त्याप्रमाणे बदलत राहतं. त्यांनी इथे सांगितलं की साधनेचं अधिष्ठान हृदयाला समजून व्यवहार सगळा हृदयात करायला लागला. पहिल्यांदा हे असलं काही नाही, डोळे मिटले की आपलं मन इकडे धावतं आहे तिकडे धावतं आहे, कंटाळ, काही विचार येत आहेत, झोप येते आहे, जांभया येत आहेत, सारखे पाय बदलायचं, बदलू दे. आपल्याला बसवत नाही, नको बसवू दे, बसून राहायचं. हळूहळू आपण बदलत जातो. हळूहळू आतला जो कचरा आहे तो पुष्कळ कचरा काढला जातो. आणि तो कचरा मी जसं म्हटलं तसं की 2 महिने 3 महिने जरी व्हॉट्सअपचे सगळे मेसेजेस डिलीट करत गेलो तरी आकडा काही बदलत नाही, कारण येऊन पडणारे मेसेजेस आहेतच. आणि पुन्हा इतकं मागचं तिथे भरून राहिलेलं आहे. ते सगळं आमच्या वृत्तींचं तसंच आहे. आमच्या इथे सबकॉन्शियस माइंडमध्ये, अंतर्मनामध्ये अनेक गोष्टींचा कचरा साठलेला आहे. तो ध्यानाच्या माध्यमातून डोळे मिटून बसून, ध्यान कोणत्याही प्रकारचं असावं, भगवंताचं आलंबन घेऊन ध्यान करावं, नाहीतर योगमार्गामध्ये ज्या पद्धतीने ध्यानाच्या पद्धती सांगितल्या आहेत त्या पद्धतीने ध्यान करावं. आणि योगातसुद्धा ओंकाराचं ध्यान करायला सांगितलंच. ओम घ्यावा. ओमच्या ठिकाणी आपल्याला ओंकार घेऊन ध्यान करायला जमत नाही किंवा नको वाटत असेल, देवता, सर्व देवता ओंकार स्वरूपच आहे. त्यामुळे गणेशाचं करा, शारदेचं करा, विष्णूचं करा, रामाचं करा, कृष्णाचं करा, नरसिंहाचं करा. जी आवडणारी देवता आहे त्या देवतेचं ध्यान करायला आपल्याला अडचण नाही, कारण ती देवता ओंकारातूनच निघालेली आहे. ती देवता ओंकार स्वरूपच आहे. आणि त्यामुळे योगमार्गात सुद्धा त्यांनी एक सूत्र सांगितलं आहे, यथा अभिमत ध्यानाद्वा. तुम्हाला आम्ही पुष्कळ वेगवेगळे ध्यानाचे मार्ग सांगितले, पण सगळ्यात शेवटचा मार्ग आम्ही तुम्हाला जर सांगत असू तर तो तुम्हाला जे मान्य आहे, तुम्हाला जे पटलं आहे, तुम्हाला जे आवडतं आहे त्याचं ध्यान करा. कारण शेवटी ध्यानाला जरी राम घेतला, ध्यानाला जरी कृष्ण घेतला, ध्यानाला जरी आपले सद्गुरू घेतले तरी सद्गुरूंची मूर्ती काही लगेच डोळ्यासमोर येत नाही, रामाची मूर्ती काही लगेच डोळ्यासमोर येत नाही. की डोळे मिटलेत आणि 2-5 मिनटात आपलं मन एकाग्र झालं आहे आणि आपल्या डोळ्यापुढे सद्गुरूंची मूर्ती दिसते आहे, आपल्या डोळ्यापुढे प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिसते आहे, कृष्णांची मूर्ती, असं काही होत नाही. मन हेलकावे खात असतं. मनामध्ये जे विचार येत राहतात ते येईनात का? आलेले सगळे विचार ते आपलं जे आलंबन आहे, जे प्रतीक आहे, जी देवता आहे त्या देवतेसमोर निवेदन करत राहावं. आत्मनिवेदन भक्ती ही नवी आहे, पण आपली प्रत्येक गोष्ट निवेदन करण्याने त्या गोष्टीची तीव्रता निश्चित कमी होते. की भगवंता, हे माझं चुकलं आहे, हे तर तुझ्या चरणी अर्पण केलं, तर तुला काय करायचं आहे तू कर, त्याच तुला जो योग्य निर्णय घ्यायचा आहे तो तू घे, एवढं म्हणून तो विचार तिथंच सोडून द्या. उद्या पुन्हा तेच विचार येऊ दे, आलेले विचार पुन्हा त्याच्या चरणावरती सोडून दे. एक दिवस असा येतो की भगवंत या विचारातून आपल्याला बाहेर पाडण्याकरता किंवा काढण्याकरता आपल्याला एक मार्ग देतो आणि आपल्याला त्या विचारातून तो बाहेर काढतो. की नाही, तुला आता त्याची खंत, तुला आता त्याचा पश्चात्ताप, तुला आता त्याचा त्रास होता कामा नाही. आणि म्हणून भगवंत आपल्याला सहाय्यक ठरतो, तो आपल्याला मदत करतो. आणि ह्याला काय म्हटलं आहे त्यांनी इथे म्हटलं आहे
की म्हणाले वैराग्य ही गोष्ट काही सहज येणारी नाही, की हे सगळं सुटू दे. असं सुटतच नसतं. असं सुटलं असतं इतकं सहज तर आपल्याकडे एवढ्या पुराणामधल्या कथा आपल्याला वाचायला मिळाल्याच नसत्या, की इतके थोर थोर ऋषी मुनी की ज्यांनासुद्धा वैराग्य असं ताबडतोब लाभलंय असं कुठे झालं. विश्वामित्रांनी सुद्धा जे काही तपाचरण केलं आणि तप कशाकरता केलं की मला स्वतःला काही सामर्थ्य प्राप्त व्हावं, मला काही मंत्रविद्या प्राप्त व्हाव्यात, मला काहीतरी द्रष्टेपण यावं, याकरता हजारो वर्ष तपश्चर्या केलेली. तपश्चर्या करताहेत. परंतु त्यांना ते मी क्षत्रिय आहे आणि वसिष्ठ महामुनी ब्राह्मण आहेत, ते ऋषी आहेत आणि मी तर राजा आहे, मी राजर्षी आहे. मला राजर्षी व्हायचं नाही आहे, मला ऋषी व्हायचं, मला ब्रह्मर्षी व्हायचं. त्यामुळे मला तप करायचं आहे, मी तप करतो म्हणून ते तपाला बसतात आणि दीर्घकालपर्यंत तप करतात. तप करत 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 त्यांना मंत्र जो गायत्री मंत्र आहे तो गायत्री मंत्र सिद्ध होतो. तो त्यांच्या डोळ्यासमोर त्या मंत्राचं दर्शन होतं, ते मंत्राचे द्रष्टे होतात. त्यांना वाटतं बघा आता मी जसा विश्वामित्र माझ्याकडनं जसं रंभा आणि मेनका दोघींच्याही बाबतीमध्ये क्रोधानी आणि मोहानी मी दोन्ही बाबतीत चुकलोच आहे. आता त्याच्यातून मी बाहेर पडलो आणि मला साक्षात ब्रह्मज्ञान झालं आहे की आता आपण जावं आणि वसिष्ठ महामुनींना जाऊन भेटावं. वसिष्ठांच्याकडे ते येतात, कितीतरी वेळा आलेले असतात. प्रत्येक वेळी वसिष्ठ म्हणतात नाही जा, तप कर, तप कर, असं प्रत्येक वेळी सांगून त्याला पाठवून देत असतात. आणि शेवटी आता विश्वामित्र म्हणतात वसिष्ठ महामुनी जर असंच काही मला म्हणाले तर मी मात्र आता ऐकणार नाही. काहीही झालं तरीसुद्धा मी आता एक दगड घेऊनच जातो. ते जर काही उलटे बोलले तर त्यांच्या डोक्यातच दगड घालतो असं म्हणून तो आपल्याबरोबर एक दगड घेऊनच जातो. आतमध्ये वसिष्ठ महामुनी आणि अरुंधती यांचा संवाद आहे. वसिष्ठ महामुनी विचारतात की आज चंद्राचं चांदणं इतकं सुंदर पडलेलं आहे, मला तर ते चांदणं फार सुंदर असं वाटतं आहे, ते तुला कसं वाटतं आहे असं जेव्हा त्या अरुंधतीला विचारतात तेव्हा अरुंधती म्हणजे मी काही स्त्री आहे, माझे दृष्टांत स्वयंपाकघराच्या बाहेर काही जात नाही, त्यामुळे मला असं वाटतं हे जे चांदणं आहे ते पिठूर पडलेलं आहे. पिठूर म्हणजे जात्यावरती ज्वारीचं पीठ, जे ज्वारी दळली तर जे पीठ पडेल ते शुभ्र पांढरं पीठ पडतं. तर ते जसं शुभ्र पांढरं पीठ आहे तसं हे पिठूर चांदणं आहे, इतकं सुंदर चांदणं पडलेलं आहे. तर वसिष्ठ महामुनींना ती म्हणते तुम्ही सांगा की आता तुम्हाला कसं वाटलं हे चांदणं. तर तेव्हा वसिष्ठ महामुनी म्हणतात की विश्वामित्राचं जे अंतःकरण आहे ते जितकं स्वच्छ आहे, जितकं शुद्ध आहे, जितकं निर्मल आहे तसं हे चांदणं आहे. हे ऐकलं आणि विश्वामित्र आतमध्ये गेले आणि त्यांनी वसिष्ठांना साष्टांग दंडवत घातलं. ते म्हणाले आत्तासुद्धा गायत्री मंत्राची साधना करून मला मंत्राचं दर्शन झालं आहे असं वाटून मी इथे आलो, पण येताना शिळा घेऊन आलो. तुम्ही जर माझ्या विरोधात बोलला असतात तर तुमच्या डोक्यातच मला शिळा घालायची. म्हणजे माझा क्रोध किंवा माझी वासना किंवा माझी आकांक्षा अजूनही सुटलेली नव्हती. मी तसाच होतो. पुन्हा मी आता तप करू का, पुन्हा जाऊ का त्या मंत्राच्या सिद्धी करता. तेव्हा वसिष्ठ महामुनी म्हणतात नाही, आता तुला त्या मंत्राची प्राप्ती झाली, तुला ज्या प्रकाराने तुझ्या मंत्रविद्येचा उपयोग करायचा असेल ते करायला तू मोकळा आहेस. सांगण्याचा हेतू असा की प्रत्येकाला हीच समस्या आहे. आतमध्ये जे काही आपल्याकडे भरून राहिलेलं आहे ही सगळी खळबळ सगळं बाहेर यावंच लागतं.
आतमध्ये अनेक गोष्टी एकावर एक कुरघोडी करत असतात, एकाला एक चितपट करत असतात, अनेक गोष्टी घडत असतात. पण रोज नियमाने आपण बसत गेलो तर मन पुष्कळ शांत होतं. आणि काय होतं असं म्हणतात, आपल्याला काही त्याचा अनुभव नाही किंवा आपण काही मोठं अंतर्मन पाहण्याच्या योग्यतेचे काही कोणी मोठे योगी नाही, पण असं म्हणतात की जे लहान लहान किंवा जे अगदी जास्त प्रखर नसलेले साधे सौम्य असे जे वृत्ती तरंग असतात, ते वृत्ती तरंग ह्या मनाला एकाग्र करण्यात जेव्हा ते वर येतात, सरफेस होतात, त्यावेळी त्यांचा आपोआप नाश होत जातो. ते राहत नाही, ते दूर निघून जातात. असा आमच्याजवळ असलेला जो संस्कारांचा साठा आहे, आमच्या विचारांचा जो साठा आहे, तो कितीतरी रिकामा होत जातो. आणि तो जो रिकामा होतो तो आमच्या मनाला स्वच्छ करत जातो. आता इथे तीच प्रक्रिया आहे. त्यांनी सांगितलं साधकांनी आपलं अंतःकरण स्वच्छ करत गेलं पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे काय? हीच शुद्धी की येणारे जसे जसे वरचे विचार बाजूला होतील तसे तसे आतले विचार वर येतील. कारण त्यांनाही बाहेर पडायचंच आहे, त्यांनाही नष्ट व्हायचंच आहे, त्यांनाही संपायचंच आहे. त्यामुळे डोळे मिटून बसलं काय होतं आणि आतलं काय बाहेर येतं त्याला दडपायला जाऊच नाही. येऊ द्यावं, त्याला बाहेर येऊ द्यावं. आपल्याला सुद्धा कळतं की आपल्या अंतःकरणाची स्थिती काय आहे, आपण काय विचार करू शकतो, आपण कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, आपण चांगलं किती वागू शकतो, वाईट किती वागू शकतो. हाच विवेक आहे की माझ्याकडचे प्लस पॉईंट्स कोणते, की माझ्याकडची चांगली बाजू कोणती. आपल्याला कळतं आहे की भगवंतानी हे गुण आपल्याला जन्मजात दिलेले आहे. आपल्याला ढोंग करावं लागत नाही, दाखवावं लागत नाही. बाकीच्या लोकांना वाटेल की अरे म्हणजे नक्की हे खरं आहे ना का खोटं खोटं वरवर दाखवत आहे. पण भगवंतानी आपल्याला जे खरोखर प्रामाणिकपणाने जे आपल्याजवळ आहे ते आपल्याला कळतं. कारण प्रामाणिकपणाने आपणच पाहू शकतो. म्हणून आपल्याला जे वाटतं हे बरोबर आहे ना, सत्य असत्य अशी मन केले ग्वाही. आमचं मनच त्याला ग्वाही आहे, मनच त्याची साक्ष आहे की आम्ही जे बोलतो आहोत हे बोलणं वरवरचं आहे का, हे बोलणं खोटं आहे का, हे बोलणं दुसऱ्याला फसवण्याकरता आहे का, हे बोलणं दुसऱ्याला चढवण्याकरता आहे का, हे बोलणं आपला स्वार्थ साधण्याकरता आहे का, कशाकरता आहे कळतं. ज्याचं त्याला कळतं, त्याला काही लांब जावं लागत नाही. आणि त्यामुळे आमचे सद्गुण आणि आमचे दुर्गुण आम्हीच समजून घ्यावे. आमचे काय दुर्गुण आहेत ते टाकण्याचा परिसीमेचा प्रयत्न करा की नाही हे आपले नाही असं होता उपयोग, आपल्या बाबतीत हे नाही घडता उपयोग. कशाची आसक्ती आहे, कशाच्या विषयी मोह आहे, जे जे काही आहे ते सगळं आम्ही आमच्या मनाला शिकवायला पाहिजे की नाही बा या अशा वाईट गोष्टींच्याबद्दल तुमच्या मनाला काही वाटता कामा नाही. कशा करता ते त्याला मिळालं म्हणून मला मिळावं. त्या लोकांची केस त्यांनी जिंकली, आपली केस जिंकण्याकरता आपण प्रयत्न करावे. म्हणजे आपल्याही प्रॉपर्टीमधला काही भाग आपल्याला जर जास्त चांगला मिळणार असेल मिळेल. किती लोभाच्या गोष्टी आहेत व्यवहारात, साध्या साध्या पातळीवर आहे. आणि त्यामुळे व्यवहार करताना खूप गोष्टी समोर येतात. खूप गोष्टी लोकांच्या वागण्यामधून त्याचे स्वार्थ किंवा त्याचे मार्ग आपले स्वार्थ चालवण्याचे पुरवणे ते सुद्धा आपल्याला कळतात. परंतु रोज एक नियमाने सकाळी एक अर्धा तास आम्ही डोळे मिटून बसलो, काही नको देवाचं नाव घेऊन बसता आलं नाही तरी नाही, काही मनामध्ये आपण प्रतीक घेऊन त्याची उपासना करू शकतो का नाही, काहीही न हो, डोळे मिटून शांत हालचाल न करता जितकं शक्य आहे तितकं मनामध्ये वेगवेगळे विचार न आणता बसून राहावं. कारण तसे बसलो ना कीच आतले विचार वर येतात. नाही तर वरतीच डोक्यात कोणता तरी विचार घेऊन बसलो की त्याच विचारांची साखळी सुरू होते. मग आत काही फरक पडत नाही, वरच्यावरच आणखीन पुष्कळ मोठं त्या ठिकाणी सुरू होतं.
म्हणजे दुष्टचक्र विचारांचं, तेच वाढत जातं. त्यामुळे मन आला विचार चला सोडून द्या, आला विचार चला सोडून द्या, यात पडू नका, हे सातत्याने मनाला शिकवत राहावं लागतं. आणि मन त्यांनी इथे सांगितलं आहे त्याप्रमाणे तो योगाचा साधक असा. अहो, प्राथमिक पातळीवर सगळे साधक सारखेच आहेत. योगाच्या मार्गाने गेले तरीही तसेच आहेत. ध्यानाच्या मार्गाने जाणारा काय किंवा भक्तीच्या मार्गाने जाणारा काय, मन जे आहे ते एका पातळीपर्यंत जोर शुद्ध होत नाही तोवर त्याच्यावर दुसरं काही उमटतच नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर काही उमटायचंच असेल तर त्याच्याकरता चित्त शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध करण्याकरता त्यांनी सांगितलं की अहो, वैराग्य शक्य आहे का म्हणाले. वैराग्य माणसाच्या ठिकाणी येणं इतकं सोपं नाहीच आहे. आणि त्यामुळे माणसाला काही ना काहीतरी मिळावं, कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात मिळावं ही इच्छा आकांक्षा असतेच, नाही असं नाहीच आहे. कारण असं आहे, थोर थोर ऋषीमुनी जरी बघितले तरी त्यांची अंतःकरणं तशी कुठल्याही इच्छा आकांक्षा अपेक्षांपासून दूर झालेली नसते. आपली कशी होती. आणि त्यामुळे आपल्या मनात काय दडू नये, आपल्या मनात काय ठेवलेलं आहे, आपल्या मनात काय राहिलेलं आहे आपल्याला कळलंच पाहिजे. फक्त एकच आहे, जे राहिलेलं आहे ते चांगलं आहे का वाईट आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे, या सगळ्याचा विचार मनुष्याने विवेकाने केला पाहिजे. तो सारासार विवेक ही वैराग्याची फार मोठी भाषा आपल्याला स्वीकारायचं काही कारण नाही. सार आणि असाराचा विवेक आम्ही कुठे करणार. जे शाश्वत आहे आणि जे अशाश्वत आहे ह्यांच्यातला विवेक आम्ही कुठे करणार. आम्हाला जगातलं हे खाऊ का नको खाऊ, आज माझा उपवास आहे, घरात माझ्या आवडीचा पदार्थ होतो आहे, आपण सांगणार आपण उद्या करू, आज काही मला खायला मिळणार नाही. आता जन्मभर तो पदार्थ खाल्लेला असतो, पण आज बनवताना आम्ही पुन्हा सांगतोच की नाही मला कसं आवडेल किंवा मला जे वाटेल तर ठीक आहे, माझ्या पुन्हा उगाच माझ्याकरता उद्या ठेवून द्यायचं. नाही तर माणूस म्हणतो नाही का आज आता करायचं ठरवलंच आहे तर तुझ्याकरता आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ, तू उद्या खा. म्हणजे माणसाच्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा साध्या साध्या गोष्टीत आहेत. वैराग्याची फार मोठी भाषाच करायला. दुकानामध्ये गेलो, काहीही घ्यायचं ठरवलेलं नसतं, तिथे साडीच्या दुकानात गेलो, कोणातरी आलेल्या घरातल्या माणसाला कोणीतरी जाऊन त्यांना द्यायचं आहे म्हणून, काही कारण आहे म्हणून, समारंभ आहे म्हणून, काही प्रयोजन आहे म्हणून काहीतरी खरेदी करायला, त्या माणसाची किंवा त्या व्यक्तीचं द्यायचं सगळं बाजूलाच राहून जातं. तिथल्या त्या सगळ्या कपडे आणि त्या सगळ्या साड्या आणि तिथलं सगळं जांगड पाहिलं की आपलीच खरेदी सुरू होते. चार गोष्टी बाजूला काढून ठेवतो, हे घेतलं आहे, ते घेतलं आहे, ते किती छान आहे ना, हे किती स्वस्त मिळालं ना, ते पुन्हा कुठे मिळणार आहे. असं आहे, वस्तू एकदा आवडली ना आपल्याला की तेव्हाच घ्यावी. त्याचं कारण आहे, पुन्हा घ्यायला म्हणून गेलो ना की पुन्हा इतकं छान मिळत नाही. आपली थिअरी तयार असते की लगेच आपण ती वस्तू घेऊन बाजूला ठेवतो. गोष्टी लहान असतात, पण इथे माणसाचा मोह आहे तोच त्याला नाचवत असतो. कुठली वैराग्याची भाषा करणार आपण, असं होत नाही. लहान 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 गोष्टीमध्ये माणसाचं मन अडकलेलं असतं आणि त्याच्यातून त्या मनाला दूर कर. नाहीतर तो जो जीव नावाचा पक्षी आहे तो इतका का बरं त्या झाडावरती बसून दुःखी झालेला आहे, एवढे मन हिंदोळे का घेत आहे. लहानशा अरे नाही हा समोरचा माणूस नाही चांगलं बोलला, अरे हा माणूस नाही चांगलं वागला, अरे हा लबाड आहे बरं का, अरे यांनी आपल्याला फसवलं बरं का, यांनी आत्ता एक बोल, हा न पक्का ढोंगी आहे बरं का, हा समोर एक वागतो मागे एक वागतो. आपलं स्वतःचं खरं करण्याकरता कोणतंही नाटक करतो. असतात अशी माणसं की त्यांची जिद्दच इतकी असते की ते आपलं खरं करण्याकरता काय वाटेल ते बाय हुक और क्रूक म्हणतो आपण, तसं काय वाटेल ते करतील. त्रागा करतील, त्रास देतील, हट्ट करतील, काय वाटेल ते करतील, पुष्कळ टँट्रम करतील, पण ते आपलं खरं करण्याकरता समोरच्या माणसाला झुकवतील, भाग पाडतील.
हे सगळे मोह, हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे काय आहेत मनाचे? कुठलं वैराग्य, कुठला सारासार विवेक, यात काही नाही आहे. साध्या व्यवहारामध्ये दिवसेंदिवस आपण लोक पार चाललो तर जास्त आग्रही, जास्त सेल्फ सेंटर्ड, जास्त ज्याला आपण स्वार्थाने बरबटलेले, दुसऱ्याकडे एखादी गोष्ट आहे किंवा असेल, असावी, त्याच्यापेक्षा आपल्याकडे पाहिजेच. त्याकरता काहीही करायची तयारी. म्हणजे तरी कुठे वैराग्य आहे? नाही आहे. मी माझं जीवन माझ्या पद्धतीने जगेन असं कुठे समोरच्या माणसाला वाटतं. तो म्हणतो तुमचं काय चाललं हो, तुमच्याकडे सगळंच आहे म्हणून तुम्ही लोकांना सांगता की आम्हाला असं काही कशाचा मोह नाही. पण आम्हाला का नाही पडणार? आमच्याकडे वस्तू नाही आहे, आम्हाला ती मिळवावीशी वाटणारच. प्रत्येकाकडे ना आपलं आपलं तत्त्वज्ञान आहे, आपली आपली थिअरी आहे आणि त्याच्यातून मनुष्य आपल्या अंतःकरणाचे गुंते वाढवत असतो. कॉम्प्लेक्स ज्याला आपण गंड म्हणतो की एक तर अहंगंड वाढतो, नाही तर न्यूनगंड वाढतो. अहंगंडातूनही घोटाळे होतात, न्यूनगंडातूनही घोटाळे होतात. कारण त्याचं वागणं बदलतं, त्याच्या वागण्याला सहजता राहत नाही. एक स्वच्छ अंतर्बाह्य मन ठेवणं, आजच्या भाषेमध्ये बोलताना ट्रान्सपरन्सी कुठे असते? नुसतं बोलायच्या गोष्टी आहे. आपण हारलो, आपल्या मनाप्रमाणे नाही घडलं, समोरच्या मनाप्रमाणे घडलं तर लगेच मनुष्य त्याला म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन्स. काही याच्या मनात कॉंग्रॅच्युलेशन्स करता आनंद झालेला नसतो. तोंडाने आपला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणतो, आतून म्हणतो माहिती आहे याला काय आहे ते. म्हणजे जे व्यवहार आहेत, जे आविष्कार आहेत, त्याला अंतर्बाह्य एक पण नाही आहे, त्याला ट्रान्सपरन्सी नाही आहे. त्याच्याकडे विचार, अशा अनेक गोष्टींचे गुंते आपल्या अंतःकरणात झालेले आहेत. किमान त्या गुंत्यांच्या जरी आम्ही बाहेर पडलो ना तरीसुद्धा मन खूप मोकळं होतं, मन स्वच्छ होत जातं, मनाचे विचार बदलत जातात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की केव्हाही माणूस व्यवहार करताना एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की आपल्या मनाला जितकं ताजंतवानं, स्वच्छ, शुद्ध आणि जास्तीत जास्त खऱ्याच्या मार्गाने जावं आणि आनंदाने राहावं. इकडे जितका जास्तीत जास्त कल ठेवून मनुष्य जाईल. आता असंही जीवनामध्ये काही घटनाच अशा घडतात की माणसाला ते सुखात राहणं किंवा त्याच्याकरता मनाची तयारी करणं अवघड जातं. कारण खूप जवळची माणसं आपण बघतो की जीवनामध्ये काही लोकांना गमवावं लागतं. कुणाची मुलगी जाते, कुणाचा मुलगा जातो, कुणाचं काही होतं. त्या सगळ्यामध्ये त्या माणसांना पुन्हा जागेवर येणं अवघड जातं. त्या माणसांना ते दुःख सोसणं अवघड जातं. त्या दुःखामध्ये आपण बोलताना बोलतो काळ हेच औषध आहे, काळ हेच औषध आहे. पण अंतर्मन मानत नाही, इतकं सोपं नाही आहे. काही आघातच असे आहेत की जे आघात मनुष्यावरती फार मोठा परिणाम करून जातात. त्या आघातांच्या बाहेर येताना सुद्धा ते मन भेदरलेलं असतं. येतात, माझ्या ओळखीची काही माणसं आहेत की ज्यांनी आपली मुलं गेल्यानंतर ज्या प्रकाराने आपल्या आयुष्याला वळण लावून त्यांनी सोशल वर्क सुरू केलं, खूप चांगल्या चांगल्या गोष्टीत रमले. पण आतनं जे हल्लं आहे ते हल्लेलं त्यांना जागेवर आणायला फार काळ गेला, फार काळ गेला. त्याचं कारण आहे ती जखमा किंवा ती जी इम्प्रेशन्स आहेत, ते जे संस्कार आहेत, ते संस्कार फार खोलवर झालेले असतात. ते खोलवर गेलेले संस्कार पुसून जायला, ते बाजूला व्हायला फार वेळ लागतो. आणि त्यामुळे आपल्याला जे वाटतं ना व्यवहारामध्ये की काय करावं, मनाला शांतता लावत नाही, काय करावं, माझं मन त्या ध्यानात लागत नाही, काय करावं. आम्ही स्तोत्र म्हणायला लागलो की दुसरेच विचार येतात, येतात तरी येऊ दे. कारण असंच आहे ना की काहीही होऊ दे, जे होईल ते, जसं होईल तसं. चाल केलासे मोकळा, बोला विठ्ठल वेळोवेळा. तुकाराम महाराजांनी सांगितलं की चाल मोकळा केलाय. चाल मोकळा केलाय म्हणजे काय? नियमच ठेवला नाही आहे कोणता.
कुठलाच नियम नको. नियम नाही हाच नियम. याच नियमाने चाला. काय तुम्हाला वाटतं ते वाटत येऊ दे ना. एकदा काय बाहेर पडायचं आहे ते पडू दे. आणि त्यामुळे इथे त्यांनी हे जे उपासनेकरता किंवा सर्व गोष्टी कशामुळे परमात्म्याचं दर्शन होणं आमच्या आयुष्यामध्ये पुष्कळ अवघड गोष्ट आहे. पण त्या दिशेने आमचं मार्गक्रमण व्हावं, त्याच्याही पेक्षा अधिक मन अधिक समाधानी व्हावं, माणसाचं मन अधिक सात्विक व्हावं, माणसाचं मन अधिक रुजू व्हावं. रुजूता अंतःकरणात यावी, सरळपणा अंतःकरणात यावी. खाचे खळगे काही ठेवू नयेत मनामध्ये. वेडं वाकडं ठेवू नये मनामध्ये. मन सरळ ठेवावं. आणि ज्याचं मन सरळ आहे त्याचं कारण आहे, व्यवहार सरळ असला की मन सरळच. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं आहे की परमेश्वर भेटावा. परमेश्वर भेटतो, पण तो भेटण्याकरता आपण गेल्यावेळी ज्या 2 मंत्रांचा अर्थ घेतला होता त्याच्या पुढचा मंत्र आहे हा, सत्तेन लभ्य तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. हे सगळं आत्ता आपण जे बोललो ते ह्याच भूमिकेत की सत्येन लभ्य. सत्य हेच जीवनाचं अधिष्ठान पाहिजे. आम्हाला हे सांभाळणं, जर आम्ही सरळ असू तर पुष्कळ असू. कशाला खोटं बोलायचं? नाहीच बोलायचं. काय समोरच्याचा समज होईल नाही तर गैरसमज, त्याला पटेल नाही तर पटणार, तो त्याचं ठरवेल ना. पण आपण आपल्या बाजूने खरं बोला, आपण आपल्या बाजूने सांगावं. सत्तेन लभ्य तपसा हेश आत्मा. तप आहे की तपाने हा आत्मा प्राप्त होतो. आत्मा आम्हाला प्राप्त होईल की नाही, ती सगळी जी स्थिती आहे ती आमची येईल की नाही ते जरा अवघड आहे. पण तपाने आम्हाला व्यवहार नक्कीच साधतो, निश्चितपणे साधतो. की आम्ही एक गोष्ट सातत्याने जशीच्या तशी करत राहिलो. कितीही लोकांनी आरोप करू दे, कितीही लोकांनी आम्हाला त्रास देऊ दे, कितीही लोकांच्या पुढे आम्हाला नाही नाही त्या प्रकारांनी गळ घालावी लागू दे, एखादं आपलं काम सरकार दरबारी होतच नाही. आपण सरळ मार्गाने जात राहतो, पण आपल्या सरळ मार्गाला कोणी विचारत नाही. मग आपल्याला वाटतं अरे हे असं कसं, हे व्हायचं कधी, होत कसं नाही. सरळ मार्गाने जाणाऱ्या माणसाला असे आजच्याही काळात मी पाहिलेत, पण त्यांचं नाव नाही सांगता येणार. मागच्या काळातली एक मध्य प्रदेशातल्या 2 बहिणींची कथा आहे. तर एक माणूस असाच पाहतो, या दोघीच आहेत आणि खूप संपत्तीनी गडगंज आहेत. आपण त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्यावरती चांगल्या प्रकाराने आपला प्रभाव टाकला तर ह्या कदाचित आपल्याला वश होतील आणि ह्यांची संपत्ती ते आपल्याला देतील. ह्यानी तो त्यांच्या घरी जातो, त्यांच्यावरती पुष्कळ प्रभाव पाडत राहतो. म्हणजे ते कसे चांगले आहे, ते साधू महाराजांच्यासारखं कुणा मोठ्या माणसांचं ऐकून फार उत्तम आचरण करतात. त्यांची आचरणशीलता सच्चील आहेत आणि सदाचरणी आहेत. ते कुठेही निस्पृह आहेत, निर्मोही आहेत. असं सगळं त्यांना, त्या मुलाला ते म्हणत असणार आहे आमच्याकडचं घे रे. नको नको नको, मी कोणाचं काही घेत नाही वगैरे वगैरे. सगळं हिपोक्रसी, सगळं ढोंगबाजी, सगळं वरून ढोंग करून असे तर आपल्याला व्यवहारात लोक दिसतातच. समोरच्याचं ढोंग आधी समजलं पाहिजे आपल्याला, कारण नाही तर त्याच्या ढोंगामध्ये आपण वाहवत जाऊ. तर ह्या बायकांनी त्याला हे दे ते दे असं सगळं झालं. आपल्या ह्यांना कथा सांगायचा, या त्यांना सांगायचं तू आमच्या घरी राहतोस, तू एकदा भागवत वाचून दाखव आम्हाला, एकदा आम्हाला रामायण वाचून दाखव. ठीक आहे म्हणाला. भागवत वाचून झालं, रामायण वाचायला घेतलं. मग रामायणामध्ये त्या बायकांना इतकं वाटलं की काय सीतेचा अधिकार आहे, काय तिचं म्हणजे प्रामाणिकपण आहे, काय चारित्र्य संपन्नता आहे, की ती जेव्हा म्हणाली की मी त्या अग्नीतून प्रवेश करा म्हणून सांगितल्यावरती मी त्या अग्नीतून जाईन, पण तो अग्नी काही मला दाहक नाही होणार, तो मला पावकच होईल. तिच्या अंतःकरणाची खात्री असते, कारण असं होणारच नाही. आजसुद्धा व्यवहारामध्ये अंतःकरण जर चांगलं असेल तर तुमच्या संकल्पाला बळच आहे. असं कसं होईल? तुम्ही सत्यमार्गाने वागत चालला,
तुम्ही जर प्रामाणिकपण सोडलंच नाही तर त्याला बळ आहेच आहे. तर ती तिचा ती म्हणते ठीक आहे, मला जर अग्निप्रवेशच करून माझी अधिकार किंवा सिद्धता जर या ठिकाणी सिद्ध करायची असेल, चारित्र्य संपन्नता असो, काय लोकांचे आरोप असतील ज्याचे त्याचे त्याच्या ठिकाणी, पण माझ्या चारित्र्याची निष्कलंकता सिद्ध करण्याकरता जर इथे मला हे करून दाखवायचं असेल तर ठीक आहे, मी करते असं म्हणून सीता जाते वगैरे वगैरे होतं. म्हणजे तो सगळा रामायणातला कथाप्रसंग तो मुलगा त्यांना खूप रंगवून सांगतो. तर या दोघी साध्या भोळ्या असतात बिचाऱ्या, आणि ह्या दोघींनी ते ऐकलं आणि त्या म्हणाल्या, पहा हो कसं सीतामाईंनी केलं, आपण सुद्धा किती प्रामाणिकपणाने कथा ऐकतोय की नाही, आपण त्यांचं चरित्र ऐकतोय, आपण सुद्धा जर असं केलं, आपण जर तसाच म्हणजे अग्निप्रवेश केला, आपल्याला सुद्धा बाळगायला नको, आपल्याला सुद्धा बाधणार नाही असं त्या दोघींनी ठरवलं. तो आला दुसऱ्या दिवशी, यांनी जागा बिगा दिलेली असते राहायला आपल्याजवळ, सगळी त्याची व्यवस्था, त्याचं एकदम राजेशाही थाटात सगळं चाललेलं असतं, त्या बायका त्याची पुष्कळ आवभगत करत असतात. आणि मग तो येतो त्या रामायणाचा पुढचा भाग सांगायला. तर त्या म्हणतात की बाळा आम्ही आज आम्हीसुद्धा प्रयोग करणार आहे, आज आम्ही आपल्या अंगणामध्ये अग्निप्रवेश करणार आहे. अरे बापरे, याला वाटतं हे भयंकरच प्रकरण आहे, ह्या दोघी बायका जळून गेले तर करायचं काय, मी यांना काय शिकवलं आहे, त्याच्यावरून ह्या काय शिकल्या आहेत आणि काय वागणार आहेत कोणाला माहिती. आणि त्यामुळे तो बसतो, तो म्हणतो नका हो असं, ते काय सीताबाईंचा काळ आहे, तो त्रेतायुगातला प्रसंग आहे, आज आपण कलियुगात आहोत, तुम्ही ह्या भानगडीत पडू नका वगैरे वगैरे काय काय बायकांना ते दोघींना समजावत असतो. ते म्हणाले नाही नाही, आमच्या प्रामाणिकपणाची इथे परीक्षा झालीच पाहिजे. असे काही प्रसंग असतात मी आपल्याला सांगू शकेन की जे मी व्यवहारात लोकांचे पाहिलेले, की त्यांनी सांगितलं मी प्रामाणिकपणे संकल्प केलेला आहे, माझा संकल्प पुरा होईल की नाही, होणारच, कारण तितकी प्रामाणिकता त्याच्यामागे उभी असते ना. म्हणजे आज आपल्याला असं वाटायचं कारण नाही की हे सगळं आपलं कथेत ऐकायला ठीक आहे, तसं नाही आहे. मन तितकं जर तयार असेल आणि जर प्रामाणिकपण तितक्या उत्कटतेने असेल तर कोणी काही नाही करू शकत, किंवा तिच्या संकल्पाला किंवा त्या व्यवहाराला तो संकल्प निश्चितपणे फल देतो. मी पाहिलेलं आहे. तर त्या बायकांचं तसंच, ती म्हणते की नाही चला करायचं, तर ते गुरुजी बिचारे हाताशी बसलेले असतात. तर त्या दोघी बायका त्या अग्नीत प्रवेश करतात, चांगलं लांबलचक अंगणामध्ये तो अग्नी ठेवला आहे, त्याच्यातनं त्या दोघी जणी प्रवास करून बाहेर येतात. साडी पण जळली नाही, अंग पण भाजलं नाही, त्या बाहेर आल्या. हा इतका घाबरला, त्या रात्रीत त्यांनी पोवारा केला, पळूनच गेला. तो म्हणला ह्या बायकांना फसवायला येऊन बसलो होतो मी इथे, त्यांना फसवणं बाजूलाच राहिलं, माझं काही काम नाही आहे, हे सगळं प्रकरण वेगळं आहे. आणि तो निघून गेला. आणि ह्या बायकांना फार वाईट वाटलं की काय झालं आमच्या गुरुजींना, इतका चांगला बिचारा कुठं गेला, काय त्याचं होत असेल काय नाही वगैरे वगैरे. तर काही काळ गेल्यानंतर ते गुरुजी कुठे येतो कुठे येतो, वर्ष 2 वर्ष झाली त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. नंतर कुणाला तरी ते कुठेतरी दिसली. त्यांनी सांगितलं हो आम्हाला ते तिथे तिथे दिसले, असे आहेत तसे आहेत. अहो म्हणाले तो लफंगा मनुष्य आहे, तो खोटा निघाला, तो काही चांगला नाही आहे. त्यांनी चांगला नाही आहे असं सांगितल्याबरोबर म्हणाले असं, आमची एवढी श्रद्धा होती त्यांच्यात, तो असा निघाला. त्या क्षणी त्या दोघी बायका अर्ध त्यांचं शरीर गुडघ्यापर्यंत जळलं. म्हणजे ज्यावेळी त्यांनी तो प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या श्रद्धेवर त्या तरल्या, पण ज्या क्षणी ती श्रद्धा संपली त्या क्षणी ते कर्म जे आहे ते फल द्यायला उभं राहिलं. त्या क्षणी त्या बायकांना ते सगळं भाजणं आणि हे, त्यामुळे या माणसाने फसवलं आम्हाला, खूप पैशांना फसवलं, आमच्याशी तो असा वागला, ते बरोबर नाही वागला. का बरं असा वागला तो माणूस, का आमच्याकडे येऊन आमचा फायदा उठवत गेला, तो चांगला नाही व्यवहार केला त्याने, आपल्याला काही ते पटलं नाही. सांगण्याचा हेतू असा आहे आपल्याला की आमच्या अंतःकरणातले जे विचार आहेत ते विचार कोणत्याही पातळीवर आम्ही
खूप चांगले आहोत आणि खूप चांगल्या गोष्टी करून जातो. श्रद्धा एका पातळीवरच ठेवावी लागते आणि त्यामुळे इथे आपल्याला जर साधनाच करायची आहे तर ती साधना हृदयस्थ परमात्म्याला साक्षी ठेवून त्या जीवानी करावी. जीवानी त्याला आत्मनिवेदन शब्द खूप मोठा आहे, पण त्यांनी आत्मनिवेदन करत राहा. भगवंता, तू माझ्या हृदयातच आहेस, काही माझ्यापासून दूर नाही आहेस. मी तुला जे सांगतो ते तुला पटतं का? मी सांगतो ते तुला खरं वाटतं का? मी जे सांगतोय ते खोटं आहे का? मी माझी आणि दुसऱ्याची फसवणूक करतोय का? तू सांग मला. मला खात्री आहे की माझी श्रद्धा आहे, माझा विश्वास. या सगळ्यांनी काय होत जातं? या सगळ्यांनी एक गोष्ट आहे, जे जे म्हणून त्या अनुषंगाने वाईट आहे ना, त्या वाईट गोष्टींचा निचरा व्हायला मदत होते आणि चांगल्या गोष्टी अंतःकरणाची सात्विकता वाढवत नाही. निश्चितपणे अंतःकरण सात्विक होतं. निश्चितपणे त्या सात्विकतेचा जो परिणत होणारा धैर्यातला भाग आहे. शेवटी काय ते धीराहा असंच उपनिषदांनी म्हटलंय की उपनिषदांच्या मधून, उपासनेमधून, माणसांनी वागलेल्या चांगल्या वागण्यातून त्याला काय भय. लोकमान्य टिळकांची कथा मी नेहमी सांगते की ब्रिटिशांनी आपल्या इथल्या पुण्यातल्याच एका केसमध्ये 20 वर्ष लढत होते आणि त्या केसमध्ये लढत असताना त्यांना इतके सगळे राजकीय पातळीवरचे प्रसंग, पण त्यांना त्या केसमध्ये इथे पुण्यात येऊन त्यांना तो लढा द्यावा लागत होता. ब्रिटिशांनी त्यांच्या मागे त्याचा चांगलाच ससेमिरा लावून दिलेला होता आणि ती केस होती आपल्या पुण्यातल्या जगन्नाथ पंडितांच्या संदर्भामध्ये आलेली केस होती. ती पुढच्या पिढींच्याकडे जेव्हा गेली आणि काय वारसा हक्काचाच विषय होता, तर त्यांनी सांगितलं ठेवलं होतं टिळकांनी, काहीही झालं तरी तुम्ही काही हो म्हणून कबूल करायचं नाही, फक्त गप्प बसायचं. ते ताई महाराज म्हणून तो खटला प्रसिद्ध आहे, ताई महाराजांचा खटला. ताई महाराजांना सांगून ठेवलं, शिकवून ठेवलं की काही बोलायचं नाही, फक्त एवढंच सांगायचं, नाही नाही एवढं नाही उत्तर फक्त द्यायचं, बाकी काही द्यायचं नाही. कोर्टात उभे राहिले, केस उभी राहिली. तो प्रतिवादीचा जो वकील आहे त्यांनी उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली. तो समोर आला आणि बाईंना विचारतोय की बाई, हे असं असं आहे, तुम्ही काय ते मला उत्तर द्या. आता असं आहे, त्या माणसाची उलट तपासणी आहे. समोरचा वकील काय साधा असतो का? आपल्या समोरच्या माणसाला बरोबर तो चांगला गोंधळात आणतो आणि चांगला घोळात घेतो की घोळात पडला माणूस की तो काय उत्तर देईल तसं त्याला उलगडेल सांगता येत नाही. ह्या तर बाई बिचाऱ्या त्या काळातल्या घराच्या बाहेर फार न पडणाऱ्या. आणि हा प्रश्न जेव्हा त्यांनी जे अनेक प्रश्न विचारले, त्या अनेक प्रश्नांच्या मधून त्या माणसानी जे काही त्या प्रतिवादीच्या वकिलांनी त्याला जे काही पुढे आणायचं होतं ते आणलं आणि टिळकांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं टिळकांना, तुम्हाला काय विचारायचं विचारून घ्या. तेव्हा टिळकांनी सांगितलं, बाईंना विचारलं, बाई ह्या सगळ्या एवढ्या प्रकरणामध्ये मी तुम्हाला जे जे सांगितलं आहे त्यामध्ये तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? हे कसं घडलेलं आहे? अन्याय आहे का? हे बरोबर झालं आहे? नाही म्हणाले, हे बरोबर झालं आहे. जे टिळकांनी सांगितलं की हे ठीक आहे, हे बरोबर आहे, एवढंच उत्तर द्यायचं. आणि केस सगळी त्या बाईंच्या बाजूने. तिचा निकाल टिळकांनी 20 वर्ष, म्हणजे असं म्हणतात की ह्या एका केसच्या निकालामध्ये टिळकांना डायबिटीज लागला, इतका त्या केसचा त्यांना त्रास झाला. थोडक्यात काय की खूप कटकटीची केस होती. असं काय एका केसने डायबिटीज होत नाही, त्यांच्या मागे इतक्या गोष्टी लागलेल्या होत्या. असो, परंतु त्या बाईंनी जेव्हा असं उत्तर दिलं त्यावेळी जजनी हे सगळं झाला, निकाल वगैरे देऊन त्यांच्या बाजूने लागला वगैरे, आणि हे लोक बाहेर आले कोर्टाच्या. तेव्हा त्यांनी टिळकांना विचारलं की केवढी मोठी रिस्क घेतली तुम्ही. त्या बाईंनी हो किंवा नाही म्हणायचं. ह्यात जर ती बाई नाही म्हणाली असती तर तुमचा खटलाच पूर्णपणे उलटा झाला असता, फिरलाच असता. 20 वर्ष केस लढवून पुन्हा तुम्ही हारला असतात. तेव्हा हा कसा तुम्ही प्रश्न विचारलात त्यांना? हा चुकीचा प्रश्न आहे. टिळक म्हणाले, नाही म्हणाले, आयुष्यभर
सत्याने चालावं, हे व्रत मी पाळलेलं आहे. माझ्या नजरेला नजर देऊन ती बाई जर खोटं बोलू शकली तर माझ्या या व्रताचा काय उपयोग? मी हे जे आयुष्यभर चांगलं वागलो याचा काहीच उपयोग नाही. ते फुकट आहे सगळं. तप आहे. त्यांनी सांगितलं तपसा हे आत्मा सम्यक ज्ञानेन. योग्य प्रकाराने समोरच्या गोष्टीचा अंदाज घेता आला पाहिजे. कशाला टिळकांना तरी त्या बाईंच्यावरती इतकी रिस्क घेऊन काम कर, कारण केसच तशी करून ठेवलेली आहे की तुम्हाला ती केस जिंकणं अवघड आहे. अशा वेळी तुम्हाला कोणता युक्तिवाद करायला पाहिजे हे बघावंच लागलं. तोच युक्तिवाद करावा लागला आणि त्याच युक्तिवादाने युक्तिवाद कशाच्या जीवावरती यशस्वी झाला? तपाच्या जीवावर झाला. व्यवहार आहे. आपण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये जे जे यश मिळवतो, साधी मी तर नेहमी म्हणते की मोदींच्या सर्जिकल स्ट्राईकपासून जे जे आत्तापर्यंत त्यांनी योजलं आहे ती प्रत्येक गोष्ट मिनिट टू मिनिट, टाईम टू टाईम आणि जसं ठरवलं आहे तशी ती प्रोग्राम केलेली आहे, तशीच्या तशी यशस्वी होते. कशी? तप आहे. त्याच्या मागे तपश्चर्या आहे. तपश्चर्येशिवाय यशस्वी होत नाही. तपाशिवाय सामर्थ्य येतच नाही. सामर्थ्य यायला त्याच्यामागे तपच उभं राहावं लागतं. त्यांनी म्हटलं आहे सत्येनं, सत्य वागावं लागतं. तपसा हे शात सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण लभ्या. परमेश्वर स्वरूपाशी एकरूप होऊन आम्ही राहिलो. मला विचारणारा तो आहे, किंवा उलट म्हणतो मी, मला विचारणारा तो नाही. त्याच्या राज्यात मी गेल्यानंतर मी त्याच्यासमोर उभं राहिलो की तो जेव्हा मला विचारेल की काय रे बाबा खालून काय करून आलास, तू बघ, मी माझ्या बाजूने नीटच करून आलो, तू बघ तुला काय योग्य वाटतं नाही ते. कारण मला माहिती नाही मी योग्य हो मी इथे चुकलो तर मी असं म्हणणारच नाही आहे. त्याचं कारण आहे हिरण्मयेन पात्रेण सत्यस्य अपिहित मुखम तत्वं पूषण अपावृणून सत्यधर्माय द्रष्टये. अरे सत्यवादाने चालणारा माणूस आहे मी. भगवंता तू सुद्धा मला विचारू शकत नाहीस, तू सुद्धा मला आव्हान देऊ शकत नाहीस, चॅलेंज देऊ शकत नाहीस. भगवंताच्या पुढे सुद्धा त्याच्या डोळ्याला डोळे भिडवून बोलायची वेळ यावी असं इथे वागलं की इथंच भगवंत भेटणार. भगवंत भेटायला फार लांब जायलाच नको. म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे अले सत्येन लभ्या तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम. आता याच्यापुढे यम पश्यन्ति यतयः क्षीणदोषः. तो काय बघतो? ज्योतिर्मयो हि शुभ्रो असा जो आहे त्याला यम पश्यन्ति, त्याला जो पाहतो. अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि. विषय कुठे नेला? अंतःशरीरे, आमच्या हृदयामध्ये, आमच्या हृदयाकाशात विराजमान असलेला तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं परमविशुद्ध असं स्वरूप आहे. त्याला तेच पाहू शकतात जे सत्याला सामोरे जातात. त्याला तेच पाहू शकतात जे सारासार विवेक करतात. ज्यावेळी जो केलेला विवेक आहे तो त्यावेळी रुचणार नाही कदाचित. कितीतरी असे निर्णय आहेत, राजकारणात घेतलेले निर्णय, थोरा मोठ्यांच्या मागे त्याचा ठपका बसलेले निर्णय आहे, पण त्यांनी ते निर्णय तसेच घेतले. तसेच पुढच्या वेळी कथा सांगित, बिरबलाच्या बाबतीतली कथा आहे सत्याने वागण्याची. मी अलीकडेच ती कथा वाचली, मला स्वतः माहीत नव्हती. सांगण्याचा हेतू असा की ज्या सत्य मार्गाने आम्ही चालतो किंवा ज्या योग्य मार्गाने आम्ही चालतो तो योग्य मार्ग आम्हाला परमेश्वराच्या दिशेने घेऊनच जातो. आता आम्हाला विचार करायची गरज नाही आहे की तो आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, कारण मग आम्हाला कसं होईल, आम्हाला पण काहीतरी साक्षात्कार, आम्हाला पण काहीतरी भगवंताचा अनुभव यावा अशी इच्छा आहे. येईल ना, आम्ही फक्त चालत राहावं. पूर्वी पण एकदा बोलली असेल किंवा आत्ताही बोलते की त्या मराठी सिनेमातलं गाणं उत्तम आहे. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा न कुणाची. गरजच नाही आहे. आपण जेव्हा हे योग्य आहे असंच वागलं पाहिजे, हे योग्य आहे आम्ही असंच केलं पाहिजे असं धरून
जेव्हा आम्ही व्यवहार करतो तेव्हा त्या व्यवहाराचं फळ आम्हाला मिळतंच. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की आम्हाला वेगळा विचार करायची गरज नाही. माझं अंतःकरण शांत कसं होईल हे विचारायची गरज नाही. अंतःकरणाला डटके एका जागेवर ठेवलं पाहिजे. ते शांत होईल का न होईल माहीत नाही. त्याचं कारण आहे शांत होणं हा पुन्हा वेगळा विषय आहे. पण ते सन्मार्गावर चालत राहील एवढं निश्चित. ते कुमार्ग पत्करणार नाही. कारण शेवटी असं आहे की घटना काय आणि त्याचे परिणाम काय. त्या घटना आणि परिणामावरती मनाची शांतता, अशांतता, संतुष्टता, समाधान, मनाची बेचैनी काय ज्या असतील त्या गोष्टी त्या ठिकाणी सोसाव्या लागतील. त्याचा त्रास होईल, व्यवहारात भोगावं लागेल, काय काय जे असेल ते. पण सांगण्याचा हेतू असा की इथे त्यांनी आपल्याला जे सांगितलं आहे की हृदयातला परमात्मा भेटायला ह्याच 2-4 गोष्टी पाहिजे. सत्याने सुरुवात करावी, सम्यक ज्ञान मिळवावं, तप आहे. सत्याने वागत राहणं, चांगलं वागत राहणं तप आहे. आपण काय सगळं 100% चांगलं वागणार आहोत असं नाही. वागता येतं असं पण नाही. रागावतो आम्ही, चिडतो आम्ही, चुकतो आम्ही, ठीक आहे ना. आम्ही काय 100% सत्य आहोत का? आम्ही काय 100% बिनचूक आहोत का? नाही. पण शक्यतो असं जर करत गेलो तर आम्ही 50%वर असू तर 70%वर येऊ, 60%वर असू तर 80%वर जाऊ, 70%वर असू तर 90%वर जाऊ. बदल होतच जाईल. म्हणून उपनिषदच सांगतात की या 2-4 गोष्टी प्राप्त झाल्याशिवाय मनुष्याला ईश्वराचं दर्शन होत नाही. ईश्वराचं दर्शन होणं तो विषय तर आपण उद्याला बघू. ईश्वराचं दर्शन तर होईल न होईल हा विषय वेगळा. पण मनुष्य त्याच्या जीवनात कसा उभा राहील हा जास्त महत्त्वाचा विषय. की तो कसा उभा राहील, तो कसा व्यवहार करील, तो कसा वागेल. आज आपण थोडं वेळेपेक्षा थोडं जास्त बोललं. विषय थांबवूया. श्रीकृष्ण.